दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे। नाशिकमध्ये भाजप उमेदवार निवडीसाठी मुलाखतींची प्रक्रिया सुरू असून आपल्या दावेदारीसाठी अनेक इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या विशेष समितीद्वारे या मुलाखती घेतल्या जात आहेत। एका विधानसभा मतदारसंघातून अनेक दिग्गजांनी आपली दावेदारी सादर केली आहे। मुलाखती दरम्यान उमेदवारांनी आपली मागणी, कामगिरी, जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि विजयाची क्षमता यांचा तपशील समितीसमोर मांडला। याविषयी भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी माहिती दिली। 2 दिवसापूर्वी केरळच्या महापालिकेचा निकाल सगळ्यांना समजला आणि एक डाव्यांचा गड भाजपने जिंकल्याचा आनंद भारतभर झाला। यातून लक्षात येतं की आमचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे, सन्माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि आत्तापर्यंत आपले अध्यक्ष JP नड्डा साहेब, कालपासून नवीन जे आले, या सगळ्यांनी जे एक भारतभरामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून जो विजयाचा अजेंडा, याचा विकासाचा अजेंडा घेऊन विजयाच्या दिशेने आगपूच केली आहे, ज्या पद्धतीनं भारतभर सगळीकडे वेगवेगळे ठिकाणांचा विकास होतो आहे, जे हिंदूंच्या अस्मितेची ठिकाणं आहेत, केदारनाथ असतील, काशी विश्वेश्वर असेल, उज्जैन असेल, तर हा एक वेगळा विषय गेल्या 10-11 वर्षापासून भारतामध्ये सगळ्या लोकांना माहीत झालेला आहे। आत्ता महाराष्ट्राचं जे सरकार आहे, आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा पवार, शिंदेसाहेब आणि आमच्या भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासाची जी घोडदौड सुरू केलेली आहे। आत्ता आपण नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं गेलो होतो गेल्या महिन्यामध्ये, आणि आता महापालिकेच्या निवडणुका सगळ्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत। पुढच्या 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे जानेवारीच्या, आणि त्यामुळं ज्या नाशिक महानगरामध्ये विकासाच्या दिशेनं जे जात असताना ज्या पद्धतीनं पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे त्याची तयारी आणि एकूणच नाशिक शहराचं भारतामधलं, भारताबाहेरचं वाढणारं महत्त्व हे लक्षात घेता पुढची महानगरपालिका ही नाशिकसाठी सक्षम असेल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। भारतीय जनता पार्टीनं गेल्या 3 दिवसापासून, म्हणजे आत्ता नाशिकच्या याच्यामध्ये 31 प्रभागात 122 जागा आहेत, पण जवळपास 1000च्या वर उमेदवारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे की आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे। त्यामुळं भाजपकडं सगळ्या लोकांचा ओढा वाढतो आहे, भाजपबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, भाजपवरती विश्वास वाढलेला आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांना योग्य ती प्रश्नावली देऊन, त्यांचा सगळा दृष्टिकोन समजून घेऊन आज भाजपचे सगळे आमदार, भाजपचे पदाधिकारी या सगळ्या 1000 जणांशी गेल्या 3-4 दिवसापासून संवाद साधत आहेत। बाईट सावजी। काही ठिकाणी उमेदवारांनी समर्थकांसह उपस्थित राहत शक्ती प्रदर्शन केल्याने पक्ष कार्याबाहेर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले। यामुळे भाजपमध्ये तिकिटासाठी सुरू असलेली अंतर्गत चढाओढ स्पष्टपणे समोर आली आहे। एका मतदारसंघातून अनेक सक्षम दावेदार असल्याने योग्य उमेदवाराची निवड करणे हे पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठरत आहे। मुलाखतीच्या माध्यमातून कोणत्या उमेदवाराच्या नावावर सर्व गटाची सहमती होऊ शकते याचा अंदाज घेतला जात आहे। तिकीट जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराजी आणि बंडखोरी टाळणे हेही पक्षासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। मुलाखतीनंतर बाहेर आलेल्या उमेदवारांनी पक्ष आपल्या निष्ठा, कामगिरी आणि योगदानाचा योग्य विचार करून संधी देईल असा विश्वास व्यक्त केला आहे। अंतिम निर्णय दिल्ली आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांकडून अहवालाच्या आढाव्यानंतर घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे।